तुम्हीच सांगा असं म्हणतात, नाही ते हे सांगतील. तुमचं आता काम तेच आहे. बॅटिंग करणारे टीमचे अतिरिक्त खेळाडू बॅटिंग साठी कोण आलेत? सागर आणि विशाल. सागर गोळे इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईकला आपण पाहतोय विशाल आणि नॉन स्ट्राईकला असणार आहे तो सागर. विशाल नवगणे आणि सागर नवगणे ही जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी मार्क वरती देखील आपण पाहतोय गोलंदाज सागर इथे सज्ज होतोय. लेट्स प्ले. मॅचला इथे सुरुवात होते. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी इथे वाईट बॉलचा कॉल केला. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये जी वाढ होते. धावसंख्या इथे आपण पाहतोय सुरुवातीलाच अवांतर धावेने इथे वाढली जाते. पुढचा चेंडू इथे खोलवट टप्प्याचा चेंडू बॅट वर तो ब्रश झाला. शॉट थर्ड मॅनच्या दिशेने. इथे एकेरी धाव आणि एकेरी धावेने इथे बॅटरने देखील आपलं खातं उघडलं. तर धावसंख्येमध्ये देखील वाढ झाली. धावसंख्या इथे आपण पाहतोय 12 धावा झाल्यात. नवीन बॅटरचे मैदानामध्ये येत आहेत. इथे नवीन बॅटर आपण पाहतोय गणेश. महेश आहे का? इथे देखील आपण पाहतो चेंडू डॉट बॉल आहे. अमोल मस्के कुठे असतील तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. अमोल मस्के
पटकन या जरा. इथे आपण पाहतोय षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं सुरू आहे. गोलंदाजी मार्क वरती किरण. आतापर्यंत चांगली गोलंदाजी किरण यांची आपण पाहतोय. पुढचा चेंडू इथे देखील बिगेट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू इथे आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेने खेळला जातोय. विडॉनच्या खेळाडूने चेंडू अडवलाय आणि त्या दरम्यान 2 धावा देखील मिळतील. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 17 धावा झाल्यात. 17 धावा आतापर्यंत झाल्यात. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. पुढचा चेंडू इथे बिग हिट, नो मॅन्स लँड आणि चेंडू जाईल एक टप्पा घेत सीमारेषा पार. येतोय चौकार 4 धावेंसाठी. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ आहे. 17 + 4 21 धावा झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं संपुष्टात आलाय. 2 षटकानंतर 21 धावा झाल्यात. 10च्या सरासरीने धावा आपण येताना पाहतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 12 धावा आल्या होत्या आणि षटक क्रमांक 2 मध्ये देखील आपण पाहतोय 9 धावा आल्यात. एकूण 22 धाव्या ज्या मैदानामध्ये आपण पाहतोय. 21 धावा, माफ करा, 21 धावा आल्यात. पहिलं षटक संपलं, 12 धावा दुसऱ्या षटकामध्ये आल्यात, त्या 9 धावा. 21 धावा इथे आपण पाहतोय मैदानामध्ये पूर्ण आहेत. 2 षटकांमध्ये 21. चला चर्चा करू नका. 16 मिनिटाचा अवधी लक्षात असू द्या. त्यानंतर पॅनलाइज केलं जाईल. मगाशी मला वाटतं पहिल्या मॅच मध्ये तुमच्या अगेन्स्ट संघाला पॅनलाइज केलं होतं. दुसऱ्या डावामध्ये असून देखील मॅच तुमच्या हातामध्ये होती तरी देखील त्यांना पॅनलाइज केलं गेलं. आपण धन्यवाद डीजे. शंभूराजे 11 टॉस करण्यासाठी आपण इथे व्यासपीठावरती यायचंय. नागेश्वर 11 या संघाचे संघनायक इथे आलेले आहेत कारण पुढील मॅच तुमच्याच संघाची आहे. शंभूराजे टॉस करण्यासाठी या. गोलंदाजी मार्क वरती इथे आपण पाहतोय प्रमोद. पहिला चेंडू फुल टॉस आणि चेंडू आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेने खेळला जातोय. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव देखील इथे पूर्ण आहे. बघा रायरेश्वर रोहिडा प्रीमियर लीग आपण पाहिलं तर तब्बल 60 गावातील हे सर्व खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतात आणि या खेळाडूंना एकत्रित येऊन या स्पर्धेचं एक भव्य दिव्य आयोजन इथे करण्यात आलं. धावसंख्या इथे आपण पाहतोय एका धावसंख्या होते ती 24 धावा. बघा कुठल्याही प्रकारचं व्यसन तुम्ही ग्राउंडच्या आतमध्ये करू नका. तुम्हाला जे काही व्यसन करायचं असेल तुम्ही या कंपाऊंडच्या बाहेर करू शकता असं ग्राउंड्समनचं म्हणणं आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांचं म्हणणं देखील योग्य आहे. क्रिकेट खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही व्यसन करू नका. व्यसन करायची जागा मैदानाच्या बाहेर आहे. तुम्ही करू शकता परंतु मैदानाच्या बाहेर. इथे आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये झेल टिपला जाईल आणि दुसरा बॅटर इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. गणेश बॅक टू द पॅव्हिलियन. पुढील मॅचचा टॉस देखील इथे आपण संपन्न करतोय. शंभूराजे आणि नागेश्वर 11 या दोन संघांमध्ये. नागेश्वर 11 या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.
इथे चालू सामन्याकडे देखील लक्ष देऊया आपण. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं सुरू आहे. धावसंख्या आतापर्यंत 25 धावा झाल्यात आणि 2 बॅटर इथे बाद आहेत. आमदार वॉरियर्स हा संघ आपण पाहतोय फलंदाजी करतायत. आतापर्यंत 2 षटकामध्ये चांगली कामगिरी त्यांची आपण पाहिली, परंतु तिसऱ्या षटकामध्ये काहीशा धावा कमी आल्यात आणि बॅटर देखील बाद झालाय. वाह, इथे पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, झेल इथे निसटलाय. इथे अरे देवा मुवमेंट, झेंडू हातातून निसटल्यानंतर डायरेक्ट देवाचा धावा केला. इथे झेल निसटला आणि एक जीवदान तिथे मिळत आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 26 धावा. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 26 धावा झाल्यात. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. 1 धाव मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. पुन्हा एकदा धावसंख्या होते ती 27 धावा. 27 रन्स ऑन बोर्ड. 27 धावा झाल्यात. पुढचा चेंडू इथे आपण पाहतोय. चेंडू पुन्हा एकदा डीप काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळून काढलाय. सिंगल भीते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 28 धावा झाल्यात. 28 रन्स ऑन बोर्ड. 28 धावा ज्या मैदानामध्ये पूर्ण आहेत. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 3 षटकानंतर 28 धावा. 3 बॅटर इथे आपण पाहतोय. 2 बॅटर इथे बाद होत आहेत. विशाल आणि विशाल बरोबर माधव ही जोडी मैदानामध्ये आहे. आतापर्यंत 3 षटकांमध्ये 28 धावा झाल्यात. चला थोडंसं स्पीडअप. पुढील मॅचचा टॉस देखील झालाय. नागेश्वर वॉरियर्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या मॅच नंतर लगेच आपण ती मॅच देखील इथे कव्हर करणार आहोत. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. गोलंदाज किरण, आशेचा किरण आहे. मागच्या ओव्हरमध्ये देखील चांगली कामगिरी किरण याने केली. पाहूया या मॅच मध्ये, या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल. पहिला चेंडू हलक्या हाताने कट केलाय. कट इथे होतोय सक्सेसफुल. चेंडू जातोय वाईडिश थर्ड मॅनच्या दिशेने. सीमारेषा पार. चौकार 4 धाब्यांसाठी. सहा धावेने 4 धावेने इथे धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 32. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट वरतून ब्रश झालाय आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने देखील इथे आपण पाहतोय कुठल्याही प्रकारची धाव नसेल. पहिल्या चेंडूवरती एक चौकार आला, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा जे गोलंदाजाने कमबॅक केलंय. निर्धाव चेंडू हाताळलाय. स्लॉग ओव्हर आहेत. शेवटची काही चेंडू शिल्लक आहेत, त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न असणार आहे. इथे फुलटॉस आणि त्यामध्ये दिशा देखील बदलली जाते. डाव्या यष्टीच्या बाहेर. नशीब गोलंदाजाचं चांगलं आहे. म्हणजे बॅट वरतून हलकासा जरी स्पर्श चेंडूला झाला असताना तरी इथे चौकार अथवा षटकार आला असता. इथे वाईड बॉल आहे. 1 अतिरिक्त धाव आहे. धावसंख्या इथे आपण पाहतोय वाढली जाते. 33 धावा. पुन्हा एकदा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. सिंगल घेतली आहे. डबलचा प्रयत्न इथे केला जात नाहीये. खराब रनिंग बिटवीन द विकेट आहे. म्हणजे एवढ्या दूरवरती चेंडू गेलाय ना, इथे फेकी असतोपर्यंत 2 धावा झाल्या पाहिजे, परंतु इथे एकच घेतली. धावसंख्या इथे आपण पाहतोय 34 धावा. 4थं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंगऑफच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. मगाशी केलेली चुकी आता मात्र चुकी करून चालणार नाही. चांगलं कमबॅक, चांगली फिल्डिंग आणि त्या दरम्यान सिंगल. एकेरी धाव. एकेरी धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 35 धावा. 1-1 धाव घेतली जाते स्लॉग ओव्हर मध्ये देखील. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू खेळलाय. प्रत्येक चेंडूवरती प्रहार केला जातोय, परंतु क्षेत्ररक्षण तिथे तैनात आहे. किरणचं कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलंय त्याच पद्धतीने इथे गोलंदाजी केली जाते. दुपारचं सत्र म्हटल्यानंतर फलंदाजांना पुरेक असं खेळपट्टी आहे आणि या खेळपट्टीवरती इथे आता गोलंदाज अधिराज्य गाजवतात आतापर्यंत तरी. इथे फुलर लेनचा चेंडू. वाईट बॉलचा कॉल आहे. टफ कॉल.
इथे आपण पाहतोय वाईट बॉल. अवंतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 37 धावा. 1-1 धाव. अवंतर देखील आहेत. बॅटने देखील एकेरी दुहेरीच धाव येते. चौकार षटकार मात्र फार दूरवरती निघून गेला. एका हाताने चेंडू खेळलाय आणि मला वाटतं मी बोलायची खोटी की लगेच इथे चौकार आलाय 4 धाब्यांसाठी. राजांचं शिलेदार आम्ही. आमच्या रक्ताचा रंग एकाच. भगवा. धन्यवाद. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा बिग हिट आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि इथे झेल टिपला जातोय. व्हॉट अ कॅच. इथे विशाल बाद होऊन पटूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या इथे आपण पाहतोय 45 आणि 45 वरती तिसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. इथे नवीन बॅटर आपण पाहतोय. विशाल यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत. मंगेश. शेवटच्या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार खर्च केला परंतु पुढच्या चेंडूवरती आघाडीचा बॅटर विशाल याला नक्कीच बाद करण्यामध्ये विजयांना यश मिळत आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. डावखुऱ्या शैलीचे विस्फोटक बॅटर मंगेश कदम. इथे आपण पाहतोय न्यू बॅटर इन आयकॉन खेळाडू या संघाचा. पाहूया कशा प्रकारे इथे कामगिरी केली जाईल. इथे मात्र चेंडू पंचांचा इशारा नक्कीच येईल. लेगबाई स्वरूपाची धाव आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 46 धावा झाल्यात. 46 रन्स ऑन बोर्ड. 46 धावा झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये 5वं सुरू. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 46 धावा झाल्यात. पुढचा चेंडू विजयांचा सामना करतील ते माधव. वाह. स्विंग अँड मिस. इथे चेंडू डॉट बॉल आहे. निर्धाव आहे. आता याचे दोन्ही संघात ना दोन्ही संघांनी एक एक मॅच गमावलेली आहे. त्यामुळे इथे त्यांना जिंकणं फार गरजेचं आहे. जिंकावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला 100% एफर्ट देखील द्यावे लागतील. पुढचा चेंडू इथे काहीसं शफल होऊन चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. त्यावरती आलेली एकेरी धाव. बघा शेवटचं षटक सुरू आहे. अजूनही आपण पाहतोय बॅटर इथे एकेरी दुहेरी वरतीच या ठिकाणी धावा पूर्ण करतात. पहिल्या चेंडूवरती चौकार आला परंतु त्यानंतर जी गोलंदाजी केली आहे अफलातून. पुढच्या 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात विजयांनी. पुढचा चेंडू इनिंगचा शेवटचा चेंडू आहे. मिस टाइम स्ट्रोक. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न आणि योग्य दिशेने फेकी केली असं मी म्हणणारच नाही. जवळचा एंड सोडून दूरवरच्या एंडला आणि इथे जिथे 1 होती तिथे 3 धावा मिळाल्यात.
धावसंख्येत 3 ने वाढ. षटक क्रमांक 5 संपुष्टात. पहिला डाव इथे संपुष्टात आलाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर इथे आपण पाहतोय धावसंख्या होती ती 50 धावा, तर 51 धावेंची गरज आहे. 51 रन्स टू विन. DJ Vikas. Our Star Remix. दिल झुमका दिल झलके क्या मिलेगा Vikas. Our Star Remix. धन्यवाद. तुम्ही जे गाणं लावत राहिलात ना तर तिथे खेळाडू नाचत बसतील. आपल्याला लवकरात लवकर मॅचेस संपवायच्यात. चांगलं संगीत वाजवलं, धन्यवाद त्याबद्दल. परंतु मॅच इथे कव्हर करणं लगेचच्या लगेच फार गरजेचं आहे, कारण आपल्याला वेळेतच मैदान रिकामं करायचंय. कुठल्याही प्रकारचे इथे वेळ लावायचा नाहीये. चालू झाले 11 वाजता, उलट पटापट पळवली 12-1 स्पीड मध्ये झाले मॅच नाही का. झाले 11 वाजता पहिली मॅच संपली. आपण 1 वाजता ही चौथी मॅच संपवू लगेच. चला, इथे आघाडीचे दोन्ही बॅटर आलेत. स्ट्राईकला येतो अमित, नॉन स्ट्राईकला येतो विकास. इथे आपल्याला पाहायला मिळतील 51 धावेंचा पाठलाग आहे. 30 चेंडू आणि 51 धावेंची गरज. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक पहिलं, वैयक्तिक कोट्यातील पहिलं निलेश कदम. इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. स्ट्राईकला अमित आहे, जो मागच्या मॅच मध्ये डायमंड डकचा शिकार ठरला. तो इथे कशा प्रकारे कामगिरी करेल. लेट्स प्ले येतोय. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होते. पहिला चेंडू इथे डॉट बॉल आहे. उजव्या एसटीच्या लगत चेंडू आहे. पहिला चेंडू इथे डॉट बॉल आहे. संग्रामदादा शिंगारे आणि त्यांची संपूर्ण टीम
यांच्या माध्यमातून सातत्याने मोठ्या मोठ्या स्पर्धांचं आयोजन नियोजन केलं जात आहे आणि प्रत्येक वेळेसच चांगलं सहकार्य त्यांना मदतीचे हात देणारे आमचे अनिलदादा भूमकर यांच्या माध्यमातून योग्य ते मार्गदर्शन देखील मिळतं आणि ग्रामीण भागातील या सर्व खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोल्डन डकचा शिकार ठरतोय अमित बॅक टू द पॅव्हिलियन. पुढचा चेंडू इथे देखील वा काय गोलंदाजी केली आहे निलेश याने. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले त्यामध्ये 2 चेंडू डॉट आणि एकावरती एक बॅटर बाद झालाय. मुंबईच्या खेळामध्ये कसं आहे की तिथे अशा बिल्डिंग्स आहेत बिल्डिंग मध्ये जी जागा आहे ना तिथे टुर्नामेंट होतात त्यांच्या इथं आपल्याला एवढं मोठं ग्राउंड मिळतं फक्त एकच तिथं 6 म्हणजे 6ला मॅच चालू सकाळी इथे 6ची मॅच चालू होती 12ला प्लेअर उठला नाही आला नाही गाडी नाही ट्रॅफिक काय नाही. 4 चेंडू डॉट बॉल आहे. निलेश यांची गोलंदाजी इथे आपण पाहतोय. 4 चेंडू इथे डॉट बॉल आहेत. एक बॅटर देखील बाद केलाय. पुढचा चेंडू इथे आपण पाहतोय सागर साठी. इथे 5वा चेंडू आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. एक धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न केलाय. वा चांगली रनिंग बिटवीन द विकेट. इथे तिसरीचा प्रयत्न केलाय. मोये इथे नुसतीच फेका आहे इकडून तिकडे. एकाने अडवायचं दुसऱ्याकडे फेकायचं दुसऱ्याने सोडायचं तिसऱ्याकडे जायचं तिसऱ्याने सोडायचं. इथे 3 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्यात. जिथे 4 चेंडूंमध्ये एकही धाव नव्हती 5व्या चेंडूमध्ये 3 धावा आल्यात. काहीसा बदल इथे केला जातोय कारण डावखुरा शैलीचा मागच्या मॅच मध्ये अगदी चांगली कामगिरी करणारा बॅटर इथे आपण पाहतोय. विकास शिकणे इथे आपण पाहतोय. लेफ्ट हँडेड बॅटर आहे. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी केली. मागच्या मॅच मध्ये लक्ष 60 धाब्यांचं होतं इथे 51 आहेत. मागच्या मॅच मध्ये 7 ते 8 रनांनीच मॅच हारलेली आहे परंतु इथे आता त्या 7-8 रन्स पहिल्याच कमी आहेत त्यामुळे इथे तुम्हाला जिंकणं फार गरजेचं आहे. इथे डाव्या इष्टीच्या लगतचा चेंडू आहे. शरीर भेदक मारा करण्याचा प्रयत्न पंचांनी इथे वाईड बॉलचा कॉल केलाय. अक्षय निर्मल सर आणि त्याचबरोबर समित जोशी हे दोन्ही पंच आपल्याला मैदानामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. तर तिसरे पंच शुभम सर इथे आपल्याला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जे पाहायला मिळणार आहेत. पुढचा चेंडू इथे मिस्टाइम स्ट्रोक. पुन्हा एकदा चेंडू हवेत. झेल इथे अरे देवा मोये आता डीजे वाल्यांना वाटलं की झेल टिपलाय की काय झेल निसटला म्हणून गाणं वाजवलं का होऊ शकतं कारण ऊन एवढं आहे वातावरण गरम करायचं काम त्यांचं आहे. इथे आपण पाहतोय एक धाव मिळते आणि अशा बॅटरला जीवदान दिलंय ना की तो या संघातील सर्वात प्रमुख फलंदाज आहे. आता इथे तुम्ही जर का विकासला जीवदान दिलंय तर इथून पुढे विकास संघाचा विकास कसा करेल याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय महादेव. मागच्या मॅच मध्ये शेवटच्या षटकामध्ये जी अफलातून अशी गोलंदाजी केली त्यामुळे लगेच संघनायकाने इथे त्याच्या खांद्यावरती पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी सोपवली आहे. कशा प्रकारे इथे कामगिरी केली जाईल. महादेव गोलंदाजी मार्क वरती आहे. स्ट्राईकला विकास आणि नॉन स्ट्राईकला सागर आहे.
इथे आपण पाहतोय चेडू ऑन साइडला खेळला जातोय. एक धाव मिळते, दुसरीचा प्रयत्न इथे नकार. एकच धाव मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 5 धावा. धावसंख्या इथे आपण पाहतोय एका धावेने वाढली जाते. धावसंख्या होते ती 6 धावा. 51 धावेंचा पाठलाग आहे. महादेव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईकला आपण पाहतोय सागर. इथे फुल्लर लेनचा चेडू मिडॉनच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेडू अडवताना काहीसा फंबल होतोय. एक धाव त्या दरम्यान वेगात पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 7 धावा. इथे विकेटचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक इथे डाऊन दी बॉल. इथे झेल निसटलाय. 2 जीवदाने एकदाच एकाच मॅच मध्ये. इथे एकाच धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या इथे आपण पाहतोय 8 धावा. विकास यांचा खऱ्या अर्थाने दिवस आहे, कारण एकाच इनिंग मध्ये त्यांना 2 वेळा जीवदानं मिळाली. पहिलं काहीसं सोपं आहे, दुसरं काहीसं अवघड आहे. परंतु इथे ज्या वेळेस संधी मिळाली आहे ना, त्यावेळेस संधीचं सोनं करता आलं नाही. 2 जीवदानं मिळतात. इथे आता पुढे या जीवदानाचा फायदा घेतला जाईल का? पुढचा चेडू महादेव यांचा. सामना करतील ते सागर. इथे सागर यांच्या बॅटमधून मोठा प्रहार. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इथे सागर यांचं नशीब खराब आहे. सर्वात दूरवरती मारण्याचा प्रयत्न फसलाय. बॅटर क्रमांक 2 जेलबा 2 तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. अरे किती बे समोर येऊ द्या त्यांना एकटा वास. अरे किती इथे आपण पाहतोय नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. काय नाव? बॅट्समनचं नाव काय? सागर. प्रवीण आहे का? पुढचा चेंडू महादेव यांचा. सामना करेल तो विकास. बॅकफुटला जाऊन चेंडू हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 10 धावा. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या होते ती 10 धावा. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा वास. Sachin. रे तुम्ही भेटा किती मला लाडा किती. तुम्ही भेटा किती मला लाडा किती. त्या द्यायचा जेवढा त्रास, त्या द्यायचा जेवढा त्रास. अरे किती बे समोर येऊ द्या त्यांना एकटा वास. अरे किती बे समोर येऊ द्या त्यांना एकटा वास. अरे किती बे समोर येऊ द्या त्यांना एकटा वास. आधी होतो मी शांत म्हणून मारल्या
चला इथे लगेच मॅच चालू करून घ्या, तुम्ही वेळ लावू नका. बघा ते पंच तुमच्याकडे बघतात ना, तुम्हाला वेळ सांगण्यासाठी येते. होत्या ना त्या बंद केल्या MCA ने आणि डायरेक्ट T20 चालू केली आहे. ती आता 8 तारखेपासून चालू आहेत सगळीकडे. 11 ग्राउंड का 14 ग्राउंड घेतले, 58 टीम आहेत आणि त्या याच्यामध्ये जो चांगला खेळेल तो MPL साठी षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं पहिला चेडू इथे आपण पाहतो. एका धावेसाठी जो मार्गस्थ केला जातो, धावसंख्या होते ती 11 धावा. सागर गोलंदाजी मार्क वरती आहे. पुढचा चेडू क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केला जातोय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन अजूनही आहे, कारण एका बाजूला आपण विकास पाहतोय. विकासच्या बॅट मधून फक्त एकेरी धावा आल्यात. इथे बिग हिट खेळण्याचा प्रयत्न देखील नाहीये. पुढचा चेडू सागर यांचा. चेन्नई पण चांगली षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय तिसरं मैदानामध्ये सुरू आहे. धावसंख्या इथे आपण पाहतोय एका धावेने पुन्हा एकदा 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे होते ती 14 धावा, 14 रन्स. इथे 14 धावा झाला. तिसरं षटक आहे. 51 धावेंचा पाठलाग आहे. थोडस इथे गिअर बदलण्याची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. इथे देखील आपण पाहतोय चेंडू डॉट बॉल आहे. बघा चेंडू टाकत असताना क्षेत्ररक्षकांचा आवाज इथपर्यंत येतोय, त्यामुळे थोडीशी काळजी घ्या. बॉल टाकताना आम्हीही शांत बसतोय, तुम्हीही शांतच बसा. बॉल टाकून झाला की तुम्ही जोर जोरात ओरडा, तसं काही नाही. धावसंख्या इथे आपण पाहतोय 14 धावा झाल्यात. तिसरं षटक निर्णायक षटक आहे. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत आणि 4च धावा खर्च केल्यात. इथे देखील समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथे झेल टिपलाय. इथे विकास बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. बॅट्समनचं नाव काय आहे? हा, आनंद गोळे. नवीन बॅटर आनंद गोळे. इथे गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आपण महादेव यांना पाहतोय.
वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेत. धावसंख्या इथे आपण पाहतोय 14 धावा आहेत. शेवटचे 12 चेंडू होते आणि त्यामधला एक चेंडू देखील इथे डॉट बॉल आहे. 37 पाहिजे. 11 चेंडू 37 पाहिजेत. 11 चेंडू आणि 37 धाब्यांची गरज असताना हा चेंडू आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेने सिंगल घेतले. डबलचा प्रयत्न आणि 2 धावा इथे ज्या पूर्ण केल्या जात आहेत. 10 चेंडू आणि 35 धाब्यांची गरज आहे. बघा इथे धावाही बनवल्या नाहीत आणि इथे विकेटही जास्त करून गेल्या नाहीत. आतापर्यंत 3 बॅटर बाद झालेत, परंतु ज्या बॅटरला 2-2, 3-3 जीवदानं मिळाली त्याच्या बॅटमधून देखील धावा आल्या नाहीत. इथे डान्सिंग डाऊन द विकेट चेंडू इथे आपण पाहतोय मिडविकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. 2 धावा त्या दरम्यान मिळतील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 9 चेंडू आणि 33 धाव्यांची अजूनही गरज आहे. 9 चेंडू 33 धावा. इथे लक्ष अजून फार दूरवरती आहे. इथे एकेरी दुहेरी नव्हे तर चौकार आणि षटकारांची गरज आहे. पुढचा चेंडू इथे देखील चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल आहे. चांगली गोलंदाजी इथे केली जाते. इथे प्रत्येक निर्धाव चेंडू शिवयोद्धा या संघाला विजयाच्या पासून फार दूरवरती घेऊन चाललाय. तर आमदार वॉरियर्स हा संघ नक्कीच आपण पाहतो विजयाच्या उंबरठ्यावरती. इथे मिस्टर स्टोक आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे झेल निसटलाय. बघा आता जे क्षेत्ररक्षकाने सांगितलं की डोळ्यावरती सूर्यकिरण येतात. कित्येक आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील आहेत, कित्येक नॅशनल खेळाडू आहेत, कित्येक लोकल खेळाडू देखील आहेत. सन ग्लासेसचा वापर तुम्ही करा. आपण म्हणतो तो स्टाईल म्हणून वापरला जातो. स्टाईल का होईना परंतु तुमच्या डोळ्यांची काळजी तो घेतोय. इथे पंच देखील बघा आमचे गॉगल घालूनच पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. इथे चेंडू आपण पाहतो मिस टाइम स्ट्रोक. स्वतः गोलंदाज चेंडू खाली. इथे महादेव मात्र चूक करणार नाही. चेंडू इथे हातामध्ये टिपला जाईल. चौथा बॅटर इथे झेलबा दोन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. चला नवीन बॅटर इथे आपण पाहतोय गणेश स्ट्राईकला सज्ज होतोय. इथे पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. इथे चेंडू हातातून निसटला आणि षटकार आलाय. 6 धावा आहेत. अजूनही मॅच संपलेली नाहीये कारण गणेश मैदानामध्ये आलाय. गणेशच्या बॅट मधून आपण पाहतोय षटकार येतोय. आनंद गोळे यांच्या बॅट मधून आपण पाहतोय षटकार येतोय. धावसंख्येमध्ये 6 ने वाढ. धावसंख्या होते ती 26 धावा. निम्म्या झाल्यात, निम्म्याच करायच्यात. 5 चेंडूंमध्ये अजूनही 25 धाब्यांची गरज आहे. 26 झाल्यात, 25 करायच्यात. 51 धाब्यांचा पाठलाग आहे. होऊ शकतात. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहिलं तर लॉंगॉनच्या दिशेने एकदा पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न. दुसरी देखील इथे पूर्ण आहे. 23 धावा करायच्या आहेत. अजूनही 4 चेंडू आहेत आणि 4 षटकार इथे मारावेच लागतील आणि काही अवघड नाहीये. चेंडू जातोय, ट्रॅव्हल होतोय. इथे बिगिट आहे आणि महादेव यांच्याकडून चुकी होणार नाही. इथे बॅटर क्रमांक आपण पाहतोय 5वा बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. 5वा बॅटर इथे बाद झालाय. 5वाच ना का 4था?
चला नागेश्वर 11 आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, त्या उद्देशाने तयार राहा. अजिबात आराम करू नका, कारण ही आत्ताशी 4थी मॅच आहे. आपल्याला 9 मॅच कव्हर करायच्या आहेत. बघा संग्रामदादा आणि त्यांची जी संपूर्ण टीम आहे ना, ही तुमच्यासाठी भव्य दिव्य आयोजन सातत्याने करते. म्हणजे रायरेश्वर असू द्यात किंवा रायरेश्वर रोईडा, ही जी प्रीमियर लीग आहे ना, ही खेळाडूंसाठी आहे. ही आयोजकांसाठी नाही आहे, मान्यवरांसाठी नाही, ही खेळाडूंसाठी आहे. त्यामुळे तुम्ही खेळाडूंनी सर्वांनी सहकार्य करा. पुढचा चेंडू इथे फुल्लर लेनचा चेंडू, लेगलांचा फटका इथे खेळून काढलाय. एक धाव पूर्ण होते, दुसरीचा प्रयत्न इथे केला जाईल. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 30 धावा. 30 रन्स ऑन अ बोर्ड. 21 धावेंची गरज आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 21 धावा. 2 चेंडू मध्ये 21 धावेंची गरज. शिवयोद्धा हा संघ मात्र विजयापासून फार दूर वरती गेलाय. इथे फुल्लर लेनचा चेंडू फार वेळानंतर आणि इथे चौकारच येणार आहे. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 34 धावा. अजूनही 34 धावा झाल्यात. अजूनही आपण पाहतो इथे 15 एका चेंडू मध्ये अजूनही लक्ष फार मोठं आहे. 15 धावेंची जवळपास गरज आहे. पुढचा चेंडू सतरा धावेंची गरज आहे. 17 करायच्यात एका चेंडू मध्ये. इथे मात्र पंचांनी कळवलंय वाईट +1 अशा 2 धावा. 15 धावेंची गरज आहे अजून. एक चेंडू आणि अजूनही 15 धावेंची गरज आहे. गणेश स्ट्राईकला आहे. इथे फुलटॉस. गणेशच्या बॅट मधून इथे चौकार किंवा षटकार येईल. षटकार येईल, परंतु या 6 धावेने इथे विजय मिळवता येत नाहीये. धावसंख्या जर इथे आपण पाहिली ना, तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 42 धावा. म्हणजे 9 धावेने मॅच गमावले.